सुजाताताई, आता हे मी बघते, तुम्ही यांना औषधं आणि ज्यूस नेऊन द्या. हो मॅडम. खूप दिवसांनी मी स्वतःच्या हाताने मोदक करणार आहे. अहो तुमच्या हाताला भारीच चव आहे. माझी मोदक बी एकच नंबर होणार बघा. आता फक्त तुमच्या एवढं भारी मोदक मला जमते की नाही हे बघायला पाहिजे. न जमायला काय झालं, एवढी सुगरण आहेस तू, चांगलीच तयारीची. दिवाळीचा फराळ किती छान केला होता, मी खाल्लाय की तुझ्या हातचं. आणि मोदकाचं काय, थोडं इकडे तिकडे झालं तर मी आहे ना तुला शिकवायला. मग करू? घे की. अगं कॉलेजमध्ये डिबेट कॉम्पिटिशन झाली ना. अहो होय. आणि विषय एवढा भारी मिळालेला की नाही, विभक्त परिवार की एकत्र परिवार. तू एकत्र परिवाराच्या बाजूनीच बोलली असशील ना. होय मग लय मज्जा आली बघा. छान, माझ्यापेक्षा छान झालाय तुझा मोदक. खरं? मग आज खास माणसानी बनवलेला खास नैवेद्य, म्हणजे देव पण अगदी प्रसन्न होणार. अहो 2 खास माणसांनी बनवले असं म्हणा, दोघींनी मिळून केले की नाही. कमळी, मला ना असं झालंय की कधी एकदा मी माझ्या मोठ्या नातीला आणि सुनेला भेटते. खूप वर्ष वाट पाहिली ग त्यांची. आता लवकरच भेटतील असं वाटतंय बघ. मग काय 100% भेटतील बघा. कमळी, माझी मोठी नात या घरी आली ना की मला खात्री आहे की तुमच्या दोघींचं एकदम छान जमेल. तर इतकी गोड आहेस ना, या मोदकापेक्षा गोड आहेस. आजी तुमची नात आली की नाही, मग माझ्या स्वतःच्या हाताने तिला मोदक करून घालेन की नाही बघा. तिला फक्त नुसतं येऊन द्या, मग बघा आम्ही दोघी कसल्या भारी मैत्रिणी होतो. नाही दोघी नाही, आम्ही तिघी. अहो निंगीला इसरून कसं चालत. आम्ही तिघी भेटलो की नाही, नुसता राडा, नुसता दंगाच करू बघा. आणि निंगी बी तिला लय जीव लावल बघा. मला किती जीव लावते ती. आजी आम्ही तिघी गप्पा मारायला बसलो की नाही, कधी येळ जाईल कळणारच नाही बघा. तुम्ही बघाच नुसतं. आता आपले मोदक करून झाले ना की आपण दोघी जाऊ देवळात आणि तिथून मग मी तुला हॉस्टेलवर सोडू. हा